मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत लाल मसूर डाळीची आमटी। गावाकडं ही खूप बनवली जाते आणि ही खूप टेस्टीही होते। ह्याला छान शिजवून घेतलं की आमटी खायला खूप छान लागते। यासाठी लागणारं साहित्य काही जास्त नाही आहे, कमी साहित्यात छान आमटी बनते। याच्यासाठी मी तर एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, एक मोठा टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट मी तर घेतलेली आहे। ही डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। चला तर आपण आता झटपट होणारी मसूर डाळीची आमटी बनवूया। आता मी त्याच्यामध्ये आपण 2 पळी तेल घेऊया। आमटीला छान कट येण्यासाठी आपल्याला तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे। इथे मी 2 पळी तेल घेतलेलं आहे। याच्यात आपल्याला जिरे मोहरी वगैरे काही टाकायची गरज नाही। आपली आमटी एकदम साधी आहे, त्याच्यामुळे तेल चांगलं कडलं की याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया। हा कांदा आपण छान परतून घेऊया। कांदा हा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। कांदा आता छान मऊ परतला की त्याच्यामध्ये आपल्याला हे थोडंसं आलं लसूण पेस्ट घालून घ्यायचे। आलं लसूण पेस्ट सुद्धा छान तेलात परतायची। आता आलं लसूण आता या तेलात छान परतली आहे। त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो घालून घेऊ। टोमॅटो ही आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत विरघळेपर्यंत परतायचा आहे। हा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। टोमॅटो लवकर मऊ पडण्यासाठी शिजण्यासाठी आपल्याला इथं थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे आपला टोमॅटो लवकर शिजला जाईल। आणि ते छान हलवून शिजवून घ्यायचं। आता इथं आपला टोमॅटो छान शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। आपला टोमॅटो छान शिजला। ह्याच्यातच आपल्याला डाळ थोडीशी परतून घ्यायची, तेलामध्ये छान भाजून घ्यायची डाळ। ही डाळ शिजल्यानंतर प्रमाणात थोडी जास्त बनते, फुगते। त्यामुळं डाळ घेताना तुमच्या फॅमिलीला केवढी लागते त्याच्यानुसार थोडी कमी जास्त बघून घ्यावा। आता मी तर तेलात डाळ छान परतलेली आहे। त्याच्यामध्ये मी कोल्हापूरचं तिखट म्हणजे कोल्हापूरची चटणी आता 2 चमचे घालणार आहे। तुमच्या घरात कसं तिखट खातात त्याच्यावर तुम्ही घालू शकता। आणि आता हे छान आपल्याला असं हलवून घ्यायचं। 2 मिनिटं बारीक गॅस करून तेलात डाळीसोबत चटणी छान भाजून घ्यायची आहे। आता इथं तुम्ही बघू शकता 2 मिनिटं डाळ मी छान तेलात परतलेली आहे, चटणी परतलेली आहे। आता याच्यात मी तर 1.5 ग्लास पाणी गरम करत ठेवलं होतं। आपल्याला आमटीत साधं पाणी, थंड पाणी घालायचं नाही आहे, तर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, ज्याच्याने डाळ लवकर उमलते, शिजते आणि चवही छान येते। तर इथं मी 1.5 ग्लास पाणी घालत आहे। तुम्हाला जेवढी आमटीची क्वांटिटी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। जर तुम्हाला ही घट्ट जरा हवी असेल
तर थोडं थोडं पाणी घालत डाळ शिजवा. आता इथं मला आमटीच आवडते मसूर डाळीची, म्हणून मी तर पाणी थोडं जास्त घालत आहे. कारण डाळ शिजल्यानंतर पाणी आटलं जातं आणि डाळ खूप घट्टसर होते. त्यामुळं पाणी घालताना थोडं जास्तच पाणी घाला, म्हणजे आमटी तुम्हाला जेमतेम जेवढी हवी तेवढी होते. आता याच्यामध्ये चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि ह्या आमटीला आपल्याला 10 मिनटं छान उकळून घ्यायचं आहे, डाळ गिर शिजेपर्यंत. आता ह्या आमटीचा तुम्ही कट पाहू शकता. आत्ताच आमटीत आपण पाणी टाकलेलं आहे, कट किती छान आलेला आहे. ही आमटी खायला खूप छान लागते. जेव्हा ही डाळ पूर्ण शिजते तेव्हा या आमटीला एक घट्टसरपणा येतो. ही आमटी भातावर खायला खूप छान लागते आणि झटपट होणारी आमटी असल्यामुळे कमी वेळात बनते. त्यामुळे ही आमटी तुम्ही नक्की ट्राय करा. असे गावाकडचे आपल्या कोल्हापूरचे नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. माझे हे पदार्थ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथं आपली आमटी छान तयार आहे. तुम्ही ही आमटी एकदा नक्की करून बघा.